दुसऱ्या सामन्यातील पहिला षटक पहिला चेंडू मात्र घेऊन येतोय मात्र श्री आणि त्याचा सामना करेल आशिष उलवेकर. ओहो स्लॉक स्वीप चेतन सरांच्या हातात षटकाराच्या बाहेर जाईल 6 धावा. पहिला चेंडू पाठवला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. रुचिर मात्रे यांचे भाऊ परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स सीमारेखा पार 4 धावा. 2 चेंडू आणि 10 धावा झाल्यात. श्रीचा मात्र खरपूस समाचार घेतलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्याचा जोडीदार मात्र लकी आहे. माही जिथे असेल सब में माही है तो मुमकिन है. दोन चेंडू 10 धावा. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न झाडाला लागला चेंडू. स्ट्राइक चेंज होत आहे. 1 धावावर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या होती ती 11 धावा. तीन चेंडू झालेत. माहीच्याकडून 1 धावाची परत एकदा नित्याच्या डोक्यावरून जातोय का सूर्य क्षेत्ररक्षण करतोय मात्र नित्या. शक्कर है क्या इनको दोनों को चाहिए. हो काय सूर्य फटका गेला मात्र पॉइंटच्या दिशेने डोक्यावरून जातो मात्र 4 धावा तन करीत जातो बाउंड्री लाईनच्या पार. काय सुरेख फटका लागला. माही है तो मुमकिन है. 4 धावा आल्या पॉइंटच्या दिशेने. पॉइंटच्या डोक्यावरून मात्र 4 खेचलाय. चला दुसरा ओव्हर 5 रन करतो मात्र दुसरा गोलंदाज असेल तो.
दुसरा षटक घेऊन येतो तो मात्र पंकज. परत एकदा शॉट आंबोल सरळच्या दिशेने घेतला, झाडाच्या वरून जातोय मात्र 6 धावांसाठी. आशिष उलवेकरची मात्र बॅट तळपली आज. खूप दिवसाने खेळतोय मात्र गेल्या संडेला अपसेंट होता, या संडेला वचपा काढतोय का काय. काय झालं सर. एक मिनिट. 3 चेंडू आणि 3 सिक्स. 3 चेंडू 3 लगातार षटकार मारलेत. बॉलर नवीन आहे मात्र. परत एकदा शॉर्ट चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न. सुरेख अशी कॅच होती, कॅच झाले जमिनीला दान.
तीन चेंडू 3 षटकार टाकले. हा मात्र चेंडू कॅच साठी होता पण तो क्षेत्ररक्षकांनी मात्र जमिनीला दान केला. चेंडू 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू. परत एकदा शॉर्ट आर्म. परत एकदा कॅच येते का काय की जातो षटकार. 6 धावा. या षटकात तब्बल मात्र 4 षटकार आलेत. 6 धावा मिळालेला. आशिष उलवेकर फॉर्म मध्ये. आता मात्र एबीनी डोक्याला हात लावला असेल. अरे काय झालं नाही, याला ओढ दिली. शेवटचा चेंडू या षटकातला. डॉट चेंडू. कीपरच्या हातात मात्र विसावता नितीन आंबरे यांच्या. षटक चांगलंच महाग पडलं. या षटकात किती धावा आल्या? 27 धावा. 4 षटकार आलेत मात्र या धावात. नितीन हांबरेनी मात्र आता घेतला चेंडू हातात. काहीतरी करिश्मा करावा लागेल. 4 षटकार आलेत या षटकात. पंकज गोलंदाज महाग ठरलाय. 27 धावा खर्च केल्यात. सूर्योदयचे करता धरता सोहेल ज्यांनी खूप मेहनत घेतली या टुर्नामेंट साठी. 3रा षटक चालू होता मात्र 3ऱ्या षटकात पहिला चेंडू माही रन आउट झालाय मात्र स्टंपिंग झालाय. चेतन सर यांनी मात्र धावचित केलाय त्याला. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो मात्र फलंदाज मनीष पाटील. चेतन पाटील. यंदाचं वर्ष मात्र मनीष पाटील साठी खूप लकी ठरलाय. पीपीएल मध्ये सिलेक्शन झालाय. चैतन्य घरात आणि मनीष पाटील खांदा कॉलनीचे 2 असे खेळाडू मात्र पीपीएल मध्ये आपल्याला दिसतील. नितीन हांबरे पहिला षटक टाकतो. 3रं षटक त्यामधला पहिला चेंडूत मधला गडी गारद केलाय. डॉट चेंडू. पायावर चेंडू आदळलाय. तिकडेच थांबलाय. पहिला चेंडू डॉट. विकेट गेला स्टंपिंगच्या रूपात. 2रा चेंडू पायाला लागला. डॉट. सुरेख गोलंदाजी. 2 चेंडू झालेत आणि 44 धावा झाल्यात. ते षटक मात्र महागात पडलंय. अरे हे काय केलं मनीष पाटील. अशा प्रकारे बाद झालाय जसं काय कॅच प्रॅक्टिस देतोय. अमर शिंदे नवीन भरती झाले या वर्षी. खूप वर्ष मात्र दत्तात्रय स्पोर्टला रिप्रेझेंट केला. मात्र अभिजित सावंत यांनी हा प्लेअर आणलेला आहे. त्याने हातात झेल घेतलाय मनीष पाटीलचा. काय लाग काय सगळ्यात चांगला खेळाडू त्याचा झेल मात्र तुझ्या हातात बसलाय आणि तू घेतलायस. अमर कॅच नेहमी तुझ्या लक्षात राहील. ओरमच्या क्षेत्रात पदार्पण केलं. अंडरमचा चांगला खेळाडू आहे. आता आला त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र अभय गाववाला या
पेट नेमणी हा प्रसिद्ध आहे खेळाडू नितीन हांबरे. स्वैर चेंडू टाकलाय. व्हाईट+1 पंच महेश यांचा व्हाईट चेंडू दर्शवतात. डॉट चेंडू आहे. आज मात्र सूर्योदय संघ यशला मिस करतोय. कॉमेंट्री नाही यशची. पूल केलाय जातोय सक्सेसफुल 6 धावा. नो बॉल होतोय का काय. नोचा कॉल येतोय का काय सरांचा. फेटाळलाय मात्र अर्ज. नोचा अर्ज मात्र इथं फेटाळला गेलाय. चौथ्या षटकावर पदार्पण झालंय मात्र अभिजित सावंत. अभिजित सावंत नाव आठवलं की इंडियन आयडलची आठवण येते पण हा अभिजित सावंत वेगळा आहे. हा अभिजित सावंत खांदा कॉलनीचं अंडरमचं क्रिकेट दर्शवणार आहे. स्विंग अँड मिस. डॉट चेंडू. अंडरमची बॉलिंग थोडसा अंडरमला हात वरती जातो म्हणून नितीन आमरेनी बोललाय की याला टाका तो ओरमला. मला आता काय करणार. केसी स्ट्रायकर आणि श्रीजी संघ तरी लोंढे तुमचा संघाचा कर्णधार तूच आहेस. लवकर इकडे आणि केसी स्ट्रायकर आणनो भाई भाई बिछडे. ओहो स्टेप अप केलाय आणि षटकार कव्हरच्या डोक्यावरून लांब लचक. पन्नास धावा झाल्यात. आशिष उलवेकरच्या हात वरती गेला. सर्वांनी बॅट वरती गेला. आशिष उलवेकर झाल्यात धावा 50. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिलीच मॅच खेळतोय या सीझनची आणि 50 धावा. ओहो परत केला स्टेप डाऊन आणि परत कव्हरच्या डोक्यावरून मात्र 6 धावा. अभिजित सावंतचा काही खरं दिसत नाहीये. कुण्या घटक्यावर बॉलिंग दिली असं झालं असेल नित्याला. मात्र मीटिंग घ्यायला लागली आता. चौथा चेंडू. अभिजित सावंत वीर मराठाचा काही नक्की यावर्षी बोल मला दिसत नाहीये.
गोलंदाजीमध्ये कमतरता. अभिजित सावंत यांना गोलंदाजी घ्यावी लागली, जे काही 3-4 वर्ष गोलंदाजी टाकली नव्हती. हो स्विंग केला लेग साइडला, पण मिस झाला. अंगावरती बॉल लागलाय. लेग बाईच्या स्वरूपात मात्र इशारा आहे तो पंच महेश यांचा. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 2 बॉल बाकी आहेत, माफ करा. अभिजित सावंत सुरेख चेंडू टाकतोय, मात्र डॉट गाववाल्याला मात्र फिरकीची जादू दाखवतोय. परत एकदा अभिजित सावंतला मिळते का सफलता? काय मित्रा केलं, एकच विकेट भेटत होता. फर्स्ट इनिंग संपले. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. 68 69 रन्स टू